नमस्कार. आता आपण मार्केट स्ट्रक्चर पैकी बाजारपेठ रचनेमधल्या 3 महत्त्वाच्या संकल्पना समजावून घेणार आहोत. पूर्ण स्पर्धा, परफेक्ट कॉम्पिटिशन, ओके, मोनोपॉली म्हणजे मक्तेदारी आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मक्तेदारीयुक्त स्पर्धा. ओके, या 3 संकल्पना आपण समजावून घेणार आहोत आणि या संकल्पनांच्या अनुषंगाने त्या मार्केट स्ट्रक्चरची वैशिष्ट्ये, त्या बाजारपेठ रचनेची वैशिष्ट्ये आपण समजावून घेणार आहोत. ओके, आपण बाजारामध्ये नेहमी अनुभवतो की काही बाजारपेठा अशा असतात, काही वस्तूंच्या बाजारपेठा किंवा सेवांच्या बाजारपेठा म्हणूया आपण. उदाहरणार्थ मोबाईलची बाजारपेठ, मोबाईल हँडसेटची बाजारपेठ. याच्यामध्ये विक्रेते वेगवेगळ्या संख्येने असतात. उदाहरणार्थ मोबाईल हँडसेटची बाजारपेठ जर तुम्ही बघितला, त्यामध्ये विक्रेते ठराविकच असतात. 10-12 विक्रेते आहेत. सॅमसंग, त्यानंतर तुमचा व्हिडिओकॉन, बरोबर ना, त्यानंतर रिलायन्स मोबाईल, त्यानंतर MI यासारख्या ठराविकच कंपन्या आहेत, किंवा नोकिया. अगदी मोजायला गेलं तर 10-12 निघतील, बरोबर ना. काही बाजारपेठा अशा असतात की ज्या बाजारपेठेमध्ये भरपूर उत्पादक असतात. ओके, खूप उत्पादक असतात की जे हाताच्या बोटावर मोजता येणार नाहीतच, आपण मोजू शकत नाही. उदाहरणार्थ तांदूळ, अन्नधान्यापैकी आपण तांदळाची बाजारपेठ म्हटली, तर तांदळाचे विक्रेते संपूर्ण देशामध्ये भरपूर आहेत. अनेक शेतकरी आहेत की जे सगळे तांदळाचे विक्रेते आहेत. ओके, त्यामुळे तिथं एक वेगळ्या प्रकारची स्थिती दिसते. ओके, आता यावरून विक्रेते किती आहेत आणि प्रत्येक विक्रेत्याकडे एकंदरीत बाजारपेठेवरला प्रभावित करण्याची क्षमता किती आहे, यावरून बाजारपेठ रचनेचे वेगळे प्रकार केले जातात. तसे प्रकार वेगळे आणखीन अनेक होतात, पण इथे आपल्याला आता 3 प्रकार समजून घ्यायचे. त्यापैकी पहिला प्रकार आपण समजून घेऊया, परफेक्ट कॉम्पिटिशन किंवा पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते असतात. ओके, असंख्य विक्रेते असतात, ते असंख्य ग्राहकांना एक जिन्सी वस्तू विकत असतात. ओके, म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेमध्ये, पूर्ण स्पर्धेची व्याख्याच अशी केली जाते, पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी बाजारपेठ, वस्तू किंवा सेवेची अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते असंख्य ग्राहकांना एक जिन्सी वस्तू विकत असतात. ओके, म्हणजे इथं आता परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे अशी बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेमध्ये विक्रेते असंख्य आहेत, सेलर्स असंख्य आहेत, ओके, बायर्स असंख्य आहेत, म्हणजे खरीददार पण असंख्य आहेत, ग्राहक पण असंख्य आहेत, आणि ते जे वस्तू विकतात किंवा सेवा विकतात ती एक जिन्सी आहे. ओके, एक जिन्सी आहे म्हणजे काय? एक जिन्सी आहे म्हणजे एकसारखी आहे, एक अजिबात एकमेकांपेक्षा फरक नाहीये. ओके, म्हणजे पहिला विक्रेता ज्या प्रकारची वस्तू विकतोय त्याच प्रकारची वस्तू दुसरा विकतोय, त्याच प्रकारची वस्तू तिसरा विकतोय, सगळे मिळून एकसारखीच वस्तू विकतात आणि त्यामुळे कुठल्याही ग्राहकाला विक्रेता बदलण्याची गरज नाही. सर्वजण एकसारखीच वस्तू विकतात, एकाच किमतीला विकतायत. आणि त्यामुळे ही अशी बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेमध्ये एक विशिष्ट प्रकारचं वातावरण असतं, तिथं पूर्ण स्पर्धेचं वातावरण असतं, तिथं प्रचंड स्पर्धा असते. कुणीही या बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूची किंमत बदलू शकत नाही. बाजारपेठेमध्ये मागणी आणि पुरवठा यावरून जी किंमत ठरेल ती किंमत विक्रेत्याला स्वीकारावी लागते आणि त्या किमतीला तो आपल्या वस्तू विकत असतो. अशी बाजारपेठ म्हणजे पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ. ओके, आता दुसरी बाजारपेठ मक्तेदारी, मोनोपॉली. याला आपण मक्तेदारीची बाजारपेठ असं म्हणतो. ओके, मक्तेदारी किंवा मोनोपॉलीची बाजारपेठ म्हणजे काय? मोनोपॉली किंवा मक्तेदारी म्हणजे अशी बाजारपेठ आहे की ज्यामध्ये एक विक्रेता, एकच विक्रेता, सिंगल, ओके, असंख्य ग्राहक, पूर्ण स्पर्धेप्रमाणे असंख्य ग्राहकांना आपली वस्तू किंवा सेवा विकत असतो. ओके, मोनोपॉली किंवा मक्तेदारी म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असंख्य ग्राहकांना, ग्राहक असंख्य असतात मग विक्रेता एकच असतो, आपली वस्तू किंवा सेवा विकत असतो. ओके, आता इथे काय होतं, हा एकच विक्रेता असतो. मक्तेदारी मी अशा बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असतो आणि तो एकच असला आणि ग्राहक मात्र असंख्य असतात आणि त्यामुळे हा एकच असल्यामुळे हा बाजारपेठेला प्रभावित करू शकतो. ओके, हा विक्रेता बाजारपेठेला प्रभावित करू शकतो आणि हा बाजारपेठेला प्रभावित करत असल्यामुळे तो आपली किंमत बाजारपेठेमध्ये आकारू शकतो. ओके, त्याला जी हवी ती किंमत तो बाजारपेठेमध्ये आकारू शकतो, कारण हा एकटाच असल्यामुळे ग्राहकांसमोर याच्याकडे जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय असत नाही. त्यामुळे तो काही वेळेला एका ग्राहकाला एक किंमत, दुसऱ्या ग्राहकाला दुसरी किंमत, अशा प्रकारे वेगळी किंमत आकारू शकतो, ज्याला किंमत भेद असं म्हणतात. हा मक्तेदार किंमत भेद करू शकतो. किंमत भेद करू शकतो म्हणजे काय? एका ग्राहकाला एक किंमत, दुसऱ्या ग्राहकाला दुसरी किंमत, किंवा एका बाजारपेठेमध्ये एक किंमत, दुसऱ्या बाजारपेठेमध्ये दुसरी किंमत, कारण हा एकटाच आहे. ओके, त्यामुळे संगमेश्वरात एक वस्तू एका किमतीला, देवरुखात तीच वस्तू दुसऱ्या किमतीला, अशा प्रकारे तो करू शकतो. ओके, येते लक्षात?
त्यामुळे मक्तेदारी ही अशी बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता आपली वस्तू असंख्य ग्राहकांना विकत असतो. त्यानंतर तिसरी बाजारपेठ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. ओके, मक्तेदारीयुक्त स्पर्धा. ओके, मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही अशी बाजारपेठ आहे की ज्याच्यामध्ये मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा यांचं कॉम्बिनेशन झालेलं असतं. पूर्ण स्पर्धेचे काही गुण याच्यामध्ये असतात आणि मक्तेदारीचे पण काही गुण या बाजारपेठेमध्ये असतात. ही अशी बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेमध्ये एका बाजूने पूर्ण प्रचंड स्पर्धा असते, पूर्ण स्पर्धा असते, असंख्य ग्राहक असतात आणि विक्रेत्यांची संख्या पण मोठी असते. अगदी पूर्ण स्पर्धेसारखे असंख्य नसतात विक्रेते, ग्राहक असंख्य असतात मक्तेदारी स्पर्धेमध्ये. ओके, ग्राहक असंख्य असू शकतात, परंतु हे ग्राहक असंख्य असू शकतात. ओके, परंतु विक्रेते मात्र असंख्य नसतात, पण परंतु पुष्कळ असतात. पुष्कळ म्हणजे 200, 300, 500 असे विक्रेते असू शकतात. ओके, आणि यामधला प्रत्येक विक्रेता काही प्रमाणात मक्तेदारी सदृश्य स्थिती अनुभवत असतो. ओके, काही प्रमाणात मक्तेदारी सदृश्य स्थिती अनुभवत असतो. म्हणजे काय, जसं मक्तेदारीमध्ये मक्तेदार हा एकटा असतो आणि एकटा असल्यामुळे तो काय करत असतो, तो बाजारपेठेवर नियंत्रण ठेवून असतो. तो बाजारपेठेचा राजा असतो. तो ठरवतो किंमत, ती किंमत ग्राहकांना द्यावी लागते. तो वस्तूची क्वालिटी ठरवतो, ती देईल ती वस्तू लोकांना ग्राहकांना स्वीकारावी लागते. ओके, लावेल ती किमतीला लोकांना ती वस्तू घ्यावी लागते, बरोबर ना. त्यामुळे मक्तेदार हा तिथे राजा असतो. ओके, पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहक राजा असतो, कारण ग्राहक मग ते पूर्ण स्पर्धेमध्ये बाजारपेठेमध्ये काय होतं, तर विक्रेता कुठेही आपली वस्तूची किंमत बदलू शकत नाही, वस्तूचं स्वरूप बदलू शकत नाही. वस्तूची किंमत जरा जरी कमी जास्त केली, जरा जरी वाढवली, तर ग्राहक लगेच दुसरीकडे राहतो, कारण त्याला तीच वस्तू दुसऱ्या कमी किमतीला मिळते. तर कमी पण करू शकत नाही, कारण यानं कमी केली तर दुसरे पण लगेच कमी करतात, त्यामुळे तो कमी पण करू शकत नाही, त्याचा फायदा होत नाही कमी करून, कारण बाकीचे पण लगेच कमी करतात. आणि त्यामुळे काय होतं, पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहक राजा असतो, त्याला कमी कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाची वस्तू मिळते. मक्तेदारीच्या स्पर्धेमध्ये असं असतं की हा जो मोनोपॉलीमध्ये जशी मक्तेदारीची पॉवर असते, तशी काही अंशी मक्तेदारीची पॉवर हा विक्रेता अनुभवत असतो. आणि मक्तेदारीची पॉवर तो कसा अनुभवत असतो, तर तो काय करत असतो, आपल्या वस्तुभेद करत असतो. ओके, वस्तुभेद. वस्तुभेद म्हणजे काय, आपली वस्तू इतरांपेक्षा वेगळी कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, जाहिरातीच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून. ओके, मक्तेदारीमध्ये मक्तेदार किंमत भेद करत असतो. मग मी तुम्हाला सांगितलं किंमत भेद, इथं किंमत भेद आहे मक्तेदारीमध्ये, तो वेगळी किंमत आकारू शकतो. इथं मक्तेदारी स्पर्धेमध्ये तो वस्तुभेद करतो विक्रेता जो आहे तो, आणि वस्तुभेदाद्वारे तो काही प्रमाणात मक्तेदारी एन्जॉय करू शकतो. म्हणजे कसं काय, तर तो लोकांना जाहिरातीच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून आपली वस्तू इतरांपेक्षा चांगली कशी आहे पटवून देतो. ओके, म्हणजे उदाहरणार्थ तो आपल्या वस्तूचा रॅपर वेगळा वापरतो, पॅकिंग वेगळं करतो, आपल्या वस्तूची थोडीशी चव बदलतो, किंवा आपल्या वस्तू बरोबर आणखीन काही वेगळ्या सेवा देतो, बरोबर ना, एकावर एक फ्री किंवा या वस्तूवर दुसरी वस्तू फ्री, बरोबर आहे, अशा काही सेवा देतो की जेणेकरून ती वस्तू इतरांपेक्षा वेगळी असं ग्राहकांना वाटतं. तशीच सारखी वस्तू असली तरी सुद्धा, आणि लोक काय करतात, ती वस्तू वारंवार खरेदी करत राहतात, आणि त्यामुळे त्याचे काही लॉयल ग्राहक तयार होतात, निष्ठावान ग्राहक तयार होतात, आणि त्या निष्ठावान ग्राहकांना तो ती वस्तू विकत राहतो. आणि त्यामुळे काही प्रमाणात ते ग्राहक असे निष्ठावान ग्राहक असतात की ते काही प्रमाणात यानं किंमत जरी वर कमी जास्त केली तरी त्याला सोडून जात नाहीत, आणि त्यामुळे तो काही प्रमाणात मक्तेदारी सदृश्य परिस्थिती अवलंबत असतो. अशी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजारपेठ. ओके, या तिन्ही बाजारपेठांचं स्वरूप बघितल्यानंतर आपण या तिन्ही बाजारपेठांच्या वैशिष्ट्य पटपट बघूया. ओके, एकत्रितपणे आपण वैशिष्ट्य बघणार आहोत. अगोदर ही आहे, इथे आपण पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये घेतलेत एकाखाली एक, इथे घेतले आपण मक्तेदारीची वैशिष्ट्य घेतलेत एकाखाली एक, आणि इथे आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्य घेतली एकाखाली एक. हे एकत्र घेण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एकत्रितपणे घेतल्यानंतर त्याच्यामधला फरक कळेल आणि लक्षात चांगलं राहील, असं या हेतून ही एकत्र घेतलेत. ओके, हे वेगळे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवर या तिन्ही बाजारपेठांमध्ये कसे वेगळेपणा येतो हे आपण समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे नंबर ऑफ सेलर्स, म्हणजे विक्रेत्यांची संख्या. ओके, विक्रेत्यांची संख्या. विक्रेत्यांची संख्येचा मुद्दा, पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेते असंख्य आहेत, व्हेरी लार्ज नंबर, असंख्य आहेत. ओके, मक्तेदारीमध्ये सिंगल सेलर, एकटाच विक्रेता आहे. ओके, आणि इथं मक्तेदारी स्पर्धेमध्ये लार्ज नंबर, विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. लक्षात घ्या, इथं व्हेरी लार्ज आहे, खूप मोठी आहे,
न मोजता येण्या इतकी. इथं लार्ज आहे, व्हेरी लार्ज नाहीये, न मोजता येण्या इतकी नाहीये, मोजू शकतो पण भरपूर आहे, 100, 500 किंवा 1000 असू शकेल, एवढे विक्रेते आहेत. ओके, मक्तेदारी स्पर्धेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथं ग्राहकांचा मुद्दा घेतला नाहीये, पण आपण त्याचा विचार करू शकतो. ग्राहकांच्या बाबतीत ग्राहकांची संख्या हा जर आपण मुद्दा विचारात घेतला तर सर्वत्र ग्राहकांची संख्या असंख्यच आहे, तिन्ही ठिकाणी. पूर्ण स्पर्धेमध्ये पण ग्राहक असंख्य आहेत, मक्तेदारीमध्ये पण ग्राहक असंख्य आहेत, आणि मक्तेदारी स्पर्धेमध्ये सुद्धा ग्राहक असंख्यच आहेत. ओके. त्यानंतर वस्तूचं स्वरूप, विक्रेते विकत असलेल्या वस्तूचं स्वरूप. पूर्ण स्पर्धेमध्ये होमोजिनियस प्रॉडक्ट किंवा आयडेंटिकल प्रॉडक्ट म्हणजे काय? होमोजिनियस म्हणजे अगदी एकसारखं, तंतोतंत एकमेकांशी जोडणारं उत्पादन. उदाहरणार्थ तांदळाची बाजारपेठ, एका विशिष्ट तांदळाची बाजारपेठ. ओके, समजा एकाच प्रकारचा तांदूळ आपण घेतला, त्या तांदळाची बाजारपेठ, सगळेजण एकाच प्रकारचा तांदूळ विकतात, एकाच किमतीला विकतात, त्याला होमोजिनियस प्रॉडक्ट असं म्हणतात. एकसंघ प्रॉडक्ट, एकसंघ उत्पादन. ओके, तर पूर्ण स्पर्धेमधलं उत्पादन एकसंघ असतं, सगळे उत्पादक एकसारखं, सगळ्या प्रकारचे रंग, रूप, चव, आकार, सर्व वैशिष्ट्यांनी एकसारखं उत्पादन विकत असतात. हे असंख्य विक्रेते पूर्ण स्पर्धेमधले एकसारखंच उत्पादन विकत असतात. मक्तेदारीमध्ये हा एकटाच उत्पादक असतो, त्यामुळे त्याच्या उत्पादनाला कुठलाही पर्याय बाजारपेठेमध्ये असत नाही. ओके, हा जो काही उत्पादन विकत असतो त्याला कुठल्याही प्रकारचं क्लोज सबस्टिट्यूट म्हणजे पर्याय, कुठल्याही प्रकारचा पर्याय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असत नाही. हा जे प्रॉडक्ट उपलब्ध तो विकत असतो, हा जे उत्पादन विकत असतो ते फायनल, त्याला दुसरा पर्याय बाजारपेठेमध्ये नाही, त्यामुळे ग्राहकाने ह्याच उत्पादन खरेदी केलं पाहिजे. त्यामुळे उत्पादनाला पर्याय नाही, एकमेव उत्पादन, हे असं मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे. मक्तेदारी स्पर्धेमध्ये काय, प्रॉडक्ट्स आर डिफरन्शिएटेड, वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. ओके, अशा प्रकारचा वस्तुभेद पूर्ण स्पर्धेमध्ये अजिबात असत नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये पूर्णपणे एकसारखी वस्तू विकतात, तिथे कुठेही भेद नसतो. मक्तेदाराला वस्तुभेद करावा असं वाटत नाही, गरज नाही, कारण तो एकटाच असतो. भेद केला काय आणि नाही केला काय, एक नग आणि दुसरा नग वेगळा विकला काय आणि एकसारखा असला म्हणून विकला काय, काही गरजच नसते, कारण तो एकटाच असतो, त्यामुळे तो एकसारखीच वस्तू विकत असतो. मात्र पूर्ण मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद केला जातो. वस्तुभेद केला जातो म्हणजे काय, प्रत्येक विक्रेता आपली वस्तू वेगळी कशी आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यासाठी तो रंग, रूप, चव, आकार या स्वरूपात किंवा पॅकिंग या स्वरूपात वैशिष्ट्य बदलण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ चॉकलेटचं मार्केट घ्या, तुम्ही चॉकलेट जी खाता छोटी छोटी, बरोबर, ज्या टॉफीज त्याला आपण म्हणतो, ह्या ज्या टॉफीज तुम्ही खाता, ही चॉकलेटचे असंख्य विक्रेते आहेत, असंख्य उत्पादक आहेत मार्केटमध्ये, तुम्हाला असंख्य प्रकार चॉकलेट पाहायला मिळतील, आणि प्रत्येकानं सगळेजण चॉकलेटच विकतात किंवा उत्पादन करतात, या सगळ्या कंपन्या. ओके, पण प्रत्येकानं आपलं प्रॉडक्ट काही ना काही वेगळं केलंय. कोणी चॉकलेटचा आकार बदललाय, बरोबर ना, कोणी चॉकलेटचा रंग बदललाय, कोणी रॅपर वरचा बदललाय, बरोबर आहे, कोणी त्याला कांडी लावून त्याची कांडी केली आहे, आणि असं काय काय बरंच केलं. यालाच वस्तुभेद असं म्हणतात. वस्तू चॉकलेटच, पण प्रत्येकाने त्याच्यामध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला, त्याला वस्तुभेद असं म्हणतात. मग ते स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे वस्तुभेद. त्यानंतर एंट्री अँड एक्झिट, म्हणजे उत्पादकाला बाजारपेठेमध्ये प्रवेश करणं आणि बाजारपेठेमधून बाहेर पडणं. ओके, प्रवेश करणं आणि बाजारपेठेमधून बाहेर पडणं. ओके, या संदर्भात काय स्थिती आहे, पूर्ण स्पर्धेमध्ये प्रवेश करण्यावर आणि बाजारपेठेमध्ये मधून बाहेर पडण्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नाहीत लॉंग टर्म मध्ये. देर इज अ फ्रीडम, स्वातंत्र्य. ओके, उत्पादकाला तो कधीही प्रवेश करतो. एखाद्या उत्पादकाला वाटलं की उद्यापासून उत्पादन सुरू करावं, तो करू शकतो. एखाद्याला वाटलं की उत्पादन कंपनी बंद करून बाहेर पडावा, तो पडू शकतो दीर्घकाळामध्ये. त्यामुळे दीर्घकाळामध्ये अल्प कालावधीमध्ये हे शक्य होत नाही बाहेर पडणं. ओके, कारण अल्प कालावधी हा इतका कमी कालावधी असतो की त्या कालावधीमध्ये कंपनी बंद पडून बाहेर पडायचं तर त्याला वेळ लागतो, किंवा नवीन कंपनी स्थापन करायची त्याला वेळ लागतो. त्यामुळे अल्प कालावधीमध्ये शक्य होत नाही, पण दीर्घ कालावधीमध्ये कुणीही बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकतो, म्हणजे कोणी उत्पादक नवीन बाजारपेठेमध्ये येऊ शकतो, नवीन विक्रेता, आणि असलेला विक्रेता कधीही बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे इथं बाजारपेठेमधल्या प्रवेशावर आणि बाजारपेठेतून बाहेर पडण्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन असत नाही. मक्तेदारीमध्ये काय स्थिती असते, मक्तेदारीमध्ये हा एकटाच असतो, त्यामुळे तिथे रिस्ट्रिक्शन्स असतात. बाजारपेठेमध्ये अल्पकाळ असो किंवा दीर्घकाळ असो, बाजारपेठेमध्ये कुणीही प्रवेश करू शकत नाही. ती रिस्ट्रिक्शन वेगळ्या प्रकारचे असू शकतात, कायद्याचे असू शकतात, बरोबर ना, सरकार कायद्याने असं करू शकतं, किंवा काही वेळेला कच्च्या मालावर पूर्ण नियंत्रण असतं, त्यामुळे कोणी करू शकत नाही असं. काही वेळेला परिस्थिती अशी असते की दुसऱ्या कोणी प्रवेश नाही करू शकत. ओके, अशा वेगळ्या प्रकारची नैसर्गिक पण बंधनं असतात, की अशा वेगळ्या प्रकारच्या रिस्ट्रिक्शनमुळे, बंधनांमुळे
बाजारपेठेमधल्या प्रवेशावर आणि बाजारपेठेतून बाहेर पडण्यावर बंधनं असतात. ओके, प्रवेशावर तर बंधन असतात. हा अल्प काळामध्ये बाहेर पडू शकत नाही, हा केवळ बाहेर पडू शकतो. बाहेर पडण्यावर काही बंधन राहत नाहीत, परंतु प्रवेश करण्यावर खूप मोठे निर्बंध असतात. मक्तेदारी स्पर्धेच्या बाबतीत मक्तेदारी स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धेसारखंच, ओके, पूर्ण स्पर्धेसारखंच बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यावर आणि बाजारपेठेतून बाहेर पडण्यावर कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत मक्तेदारी स्पर्धेमध्ये. ओके, त्यानंतर किंमत. ओके, किमतीच्या बाबतीत काय स्थिती असते? पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादक हा प्राइज टेकर असतो. प्राइज टेकर म्हणजे काय? बाजारपेठेमध्ये जी किंमत ठरेल मागणी आणि पुरवठ्यानुसार ती किंमत त्याला स्वीकारावी लागते आणि त्या किमतीला तो आपली वस्तू विकतो. त्याला प्राइज टेकर म्हणतात. टेक म्हणजे घेणारा. बाजारपेठेत ठरलेली किंमत तो घेतो आणि त्या किमतीला आपली वस्तू. तो किंमत ठरवत नाही. तर किंमत ठरवण्यात इतकी त्याची क्षमताच नसते मुळात. तो किंमत अजिबात वरखाली करू शकत नाही. बाजारपेठेमध्ये मागणी पुरवठ्यानुसार जी किंमत ठरले त्या किमतीला तो आपली वस्तू विकतो. त्यामुळे किमतीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर पूर्ण स्पर्धेमधला विक्रेता हा प्राइज टेकर असतो. तो किंमत स्वीकारतो, किंमत स्वीकारणारा असतो. मक्तेदारीमध्ये तो प्राइज मेकर असतो. ओके, मक्तेदारीमध्ये तो प्राइज मेकर असतो. मग प्राइज मेकर म्हणजे काय? तो किंमत ठरवतो. कारण मक्तेदारीमध्ये तो एकटाच असतो, बरोबर, आणि तो एकटा असल्यामुळे तो प्राइज ठरवू शकतो. तो प्राइज मेकर असतो. बाजारपेठेत किंमत ठरेल तर त्याला तो काही विचारात घेत नाही, कारण तो स्वतः एकटा असल्यामुळे तो करेल तेवढाच पुरवठा बाजारपेठेमध्ये, दुसरा कोणीच नाहीये, त्यामुळे तो करेल तो पुरवठा आणि त्यामुळे तो किंमत स्वतः ठरवू शकतो. त्यामुळे तो प्राइज मेकर असतो. मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये काय स्थिती असते? मक्तेदारी स्पर्धेमध्ये विक्रेता जो आहे तो पार्शियली, काही प्रमाणात वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवून असतो, पूर्णतः नाही. ओके, मक्तेदारीमध्ये पूर्णतः नियंत्रण असतं विक्रेत्याचं. पूर्ण स्पर्धेमध्ये अजिबात नियंत्रण नसतं किमतीवर. मात्र मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये अंशतः, काही प्रमाणात, पार्शियली, काही प्रमाणात तो आपलं नियंत्रण ठेवू शकतो. काही प्रमाणात का ठेवू शकतो? कारण त्यानं आपल्या उत्पादनाचा वेगळेपणा सिद्ध केलेला असतो आणि आपल्या उत्पादनाचा वेगळेपणा सिद्ध केलेला असल्यामुळे त्याच्याशी काही लॉयल ग्राहक निर्माण झालेले असतात, निष्ठावान ग्राहक निर्माण झालेले असतात आणि त्यामुळे त्या निष्ठावान ग्राहकांचा लाभ उठवून तो किंमत थोडीशी वरखाली करू शकतो. त्याला माहिती असतं की आपल्या प्रॉडक्टवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे आपण किंमत जराशी वाढवली तरी लोक आपल्या प्रॉडक्ट खरेदी करणार. आणि त्यामुळे आपण बघतो की चॉकलेटच्या बाजारपेठेमध्ये वेगळ्या यांची किमती वेगळी असतात. सेम चॉकलेट, सेम आकारमानाचं, पण दोन कंपन्यांच्या किमती वेगळ्या असतात. बिस्किट पुड्यांची उदाहरणं घ्या, ओके, तुमच्या लक्षात येईल. ओके, तर इथं काही अंश तो किमतीवर नियंत्रण ठेवू शकतो, कारण तो वस्तुभेद करत असतो आणि वस्तुभेदाचा लाभ घेऊन तो आपल्या किमती बदलू शकतो. ओके, त्यानंतर लेवल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाची पातळी. बाजारपेठेमधली ज्ञानाची पातळी कोणाच्या? ग्राहकांच्या आणि विक्रेत्याच्या. म्हणजे विक्रेत्याला बाजारपेठेबद्दल असणारं ज्ञान आणि ग्राहकांना बाजारपेठेबद्दल असणारं ज्ञान. पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वांना संपूर्ण ज्ञान असतं. ओके, पूर्ण स्पर्धेमध्ये सर्व ग्राहकांना आणि सर्व विक्रेत्यांना सगळ्या गोष्टींचं पूर्ण ज्ञान असतं. म्हणजे काय? तर ग्राहकांना माहिती असतं कुठल्या बाजारपेठेमध्ये कुठली ही वस्तू विक्रेता कोणत्या किमतीला विकतोय आणि त्यामुळे ग्राहकांना लगेच कळतं. ओके, आणि त्यामुळे तिथं कोणी किंमत कमी जास्त करू शकत नाही. त्यामुळे ग्राहकांना माहिती असतं, ग्राहकांना पूर्ण वस्तूच्या किमतीचं ज्ञान असतं. आणि इथं विक्रेत्यांना पण माहिती असतं की कुठला विक्रेता मार्केटमध्ये किती विक्रेते आहेत, कशा प्रकारचे विक्रेते आहेत आणि कोण किती हिश्श्यानं वस्तू विकतोय आणि सगळ्यांची किंमत एकच आहे. अशा बाजारपेठेमधल्या सगळ्या माहितीची किंमत, सगळ्या गोष्टींची माहिती, ओके, विक्रेत्याला पण असते आणि ग्राहकाला पण असते, बायर्सला पण असते आणि सेलर्सला पण असते. मोनोपॉलीमध्ये काय असतं? मोनोपॉलीमध्ये बायर्सला आणि सेलर्सला दोघांना पण बाजारपेठेचं परिपूर्ण ज्ञान असत नाही. सेलर्सला काही प्रमाणात ज्ञान असू शकतं कारण तो एकटा असतो, परंतु बायर्सला अजिबात ज्ञान नसतं. बाजारपेठेबद्दल त्याला फारसं माहीत नसतं. ही अशी बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेमध्ये बायर हा अनभिज्ञ असतो आणि त्यामुळे तो एकट्याकडल्याच वस्तू खरेदी करत राहतो. बाजारपेठेमधल्या ग्राहकाला त्याच्या हक्कांची जाणीव नसते. ओके, तो त्याला बाजारपेठेमधल्या इतर परिस्थितीची माहिती नसते आणि त्यामुळे सेलरला पण जी माहिती असते ती अपूर्ण असते. त्यामुळे बाजारपेठेचा परिपूर्ण ज्ञान जसं पूर्ण स्पर्धेमधल्या विक्रेत्याला आणि ग्राहकाला असतं, तसं परिपूर्ण ज्ञान मोनोपॉलीमधल्या मक्तेदारीमधल्या विक्रेत्याला आणि ग्राहकाला असत नाही. ओके, मक्तेदारी स्पर्धेमध्ये काय असतं? मक्तेदारी स्पर्धेमध्ये सुद्धा बायर्सला आणि सेलरला परफेक्ट नॉलेज नसतं.
ओके, कारण इथे प्रॉडक्ट डिफरन्शिएशन असतं, वस्तुभेद आहे. ओके, वस्तुभेद हा महत्वाचा मुद्दा आहे मक्तेदारी स्पर्धेमधला. वस्तुभेद असल्यामुळे उत्पादक पण सांगू शकत नाही की कुठली कंपनी कधी कुठल्या प्रकारचा वस्तुभेद करेल. आपल्या याच उत्पादनामध्ये ती काय बदल करून उत्पादन आणेल, आपला रॅपर बदलेल, पॅकिंग बदलेल, रंग बदलेल, आकार बदलेल, काय कधी करून आणेल सांगतात. त्यामुळे त्याचं पूर्ण ज्ञान बाहेरला पण, सेलरला पण असत नाही आणि बाहेरला पण असत नाही. ओके, त्यामुळे मक्तेदारासारखंच इथे सुद्धा मक्तेदारी स्पर्धेमध्ये ग्राहक आणि उत्पादक दोघांनाही बाजारपेठेचं परिपूर्ण ज्ञान असत नाही. ओके, फक्त ते पूर्ण स्पर्धे बाजारपेठेमध्ये दोघांना परिपूर्ण ज्ञान असतं. त्यानंतर सेलिंग कॉस्ट, विक्री खर्च, हा एक मुद्दा, महत्वाचा मुद्दा आहे. विक्री खर्च म्हणजे काय? वस्तू विकण्यासाठी येणारा खर्च. वस्तू विकण्यासाठी येणारा खर्च म्हणजे काय? उदाहरणार्थ जाहिरातीवर होणारा खर्च किंवा वस्तू विक्री वर्धक योजनांवर, ओके, एकावर एक फ्री किंवा वेगळ्या प्रकारची 2 वर्षाची वॉरंटी, 3 वर्षाची वॉरंटी, या सगळ्या विक्रीवर्धक योजना असतात. की तुम्हाला घरपोच डिलिव्हरी, विक्रीवर्धक योजना, अशा प्रकारच्या विक्रीवर्धक योजनांवर कंपन्यांना खर्च येत असतो. या खर्चाची वेगळ्या बाजारपेठेमध्ये काय स्थिती असते? सेलिंग कॉस्ट जर आपण विचार केला, ओके, या सेलिंग कॉस्ट जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की पूर्ण स्पर्धेमध्ये सेलिंग कॉस्ट असत नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्री खर्च हा विषयच नाही, कारण पूर्ण स्पर्धेमध्ये जाहिरात करत नाहीत उत्पादक. ही अशी बाजारपेठ ज्या बाजारपेठेमध्ये उत्पादक जाहिरात करत नाहीत, विक्रेते आपली जाहिरात करत नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या योजना वगैरे राबवत नाहीत. ओके, ते फक्त एक जिनची वस्तू, एकसारखी वस्तू विकत असतात. त्यामुळे इथे सेलिंग कॉस्ट असत नाही, विक्री खर्च नसतो, विक्री खर्चाचं अस्तित्व पूर्ण स्पर्धेमध्ये नाही. मक्तेदारीमध्ये इथे काही प्रमाणात सेलिंग कॉस्ट असते, काही प्रमाणात, फार मोठ्या प्रमाणात सेलिंग कॉस्टवर, विक्रीवर्धक योजनेवर खर्च केला जात नाही. हा एकटा असल्यामुळे तेवढा लक्ष तो येत नाही, पण जो काही प्रमाणात त्याला द्यावं लागतं, कारण त्याला जर विक्री वाढवायची असेल तर त्याला ग्राहकांना आकृष्ट करावं लागतं. ग्राहकांसमोर जरी पर्याय नसले तर तो अनिर्बंध वागू नाही शकत. पर्याय नाही म्हणून वाटेल त्या किमती आकारल्या असं होत नाही. मग ग्राहक कसा त्याच्यावर बहिष्कार टाकले, कारण म्हणजे आम्हाला ती वस्तूच नको, आम्ही ती गरज पूर्ण करणारच नाही. उदाहरणार्थ मोबाईलच्या किमती जर कोटी कोटी रुपयांमध्ये आकाराला कंपनीने सुरुवात केली तर कोण खरेदीच करणार नाही, राहू दे, नको, मोबाईल नसला तरी चालेल म्हणतील लोक. येते लक्षात ना? अशा प्रकारे तिथं सेलिंग कॉस्ट काही प्रमाणात असते, पण ती फार असत नाही. मक्तेदारीमध्ये एकटा असेल तर फार असणार नाही, तो काही प्रमाणात सेलिंग कॉस्ट असते. आणि इथे मात्र मक्तेदारी स्पर्धे मात्र हेवी सेलिंग कॉस्ट. हेवी म्हणजे काय? मोठ्या प्रमाणावर, भरपूर, प्रचंड. मक्तेदारी स्पर्धेमध्ये विक्री खर्च प्रचंड असतो. ओके, विक्री खर्च प्रचंड असतो, मोठ्या प्रमाणात विक्री खर्च असतो. का? कारण इथे वस्तुभेद असतो. वस्तुभेद हा महत्वाचा मुद्दा आहे. वस्तुभेदामध्ये काय होतं, प्रत्येकाला आपली वस्तू वेगळी कशी आहे हे दाखवायचं असतं. त्यासाठी मग मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जातात, टीव्हीवर जाहिराती केल्या जातात, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिराती केल्या जातात, बरोबर ना? जाहिरातीवर प्रचंड खर्च केला जातो. त्याचबरोबर विक्रीवर्धक योजनांवर खर्च केला जातो, वाहतुकीवर खर्च केला जातो. अशा अनेक विक्रीसाठी म्हणून विक्रीवर्धक गोष्टींवर खर्च येतो, त्याला सेलिंग कॉस्ट असं म्हणतात. अशा प्रकारे पूर्ण मक्तेदारी स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग कॉस्ट येते, विक्रीवर खर्च येत असतो. ओके, आता या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण प्रत्येकाची वैशिष्ट्ये पण बघितली आणि त्या वैशिष्ट्ये बघितल्यामुळे इथे आपल्याला प्रत्येकामधला फरक पण समजायला मदत झाली. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदारी स्पर्धा म्हणजे काय, या 3 संकल्पना बघितल्या. ओके, आणि त्याचबरोबर या तिन्ही संकल्पनांची वैशिष्ट्ये बघितली आणि पुन्हा आपण या तिघांमधला फरक देखील बघितला.